नवी मुंबई शहर आता केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित राहणार नाही, तर सुगंधी शहर म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. वाशी गावातून सुगंधी अंगण अभियानाचा दिमागदार शुभारंभ करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून सुंदर माझे अंगण सुंदर माझे शहर या अभिनव मोहिमेला आज वाशी गावातून सुरुवात करण्यात आली. पारंपरिक गावदेवी जत्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या अभियानाचा शुभारंभ करण्यात आल्याने सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त सुनील पवार, नगरसेविका प्रीती भगत, नगरसेवक संदीप भगत, नगरसेवक निशांत भगत यांच्यासह वाशी गावातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना सुगंधी फुलझाडांचे वाटप करून मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली. या अभियानाअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरासमोरील अंगणासह सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्याचे आणि तिथे सुगंधी फुलांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले. आपले लाडके उपमहापौर दशरथजी भगत साहेब, वाशी गावातले स्थानिक नगरसेवक निशांत भगतजी, प्रीती भगत मॅडम यांच्या विचारातून, संकल्पनेतून स्वच्छ अंगण अभियान, सुगंधी माझे अंगण हा अभियान त्याची सुरुवात आज होत आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे शिल्पकार यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला मिळालेलं मानांकन याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह केला की खऱ्या अर्थाने नवी मुंबईकर खुश आहे का, तर प्रत्येकाच्या मनात वाटलं की नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये जरी आपण मानांकनामध्ये असलो तरी ज्या पद्धतीने स्वच्छता किंवा सुंदरता नवी मुंबई शहरात हवी आहे त्या पद्धतीने नाहीये, पण ती आपल्याला मिळवायची आहे. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या स्वप्नातली जी नवी मुंबई आहे ती घडवायची आहे. तर त्याचं पहिलं पाऊल म्हणून आपले उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांनी एक संकल्पना आणि त्याच्यातून हे अभियान सुरू केलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये सुंदर सुगंधी फुलांच्या कुंड्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचं संगोपन त्या परिवारातल्या लोकांनी करायचं आहे. आणि त्यासोबतच आपला परिसर जो स्वच्छ आणि सुंदर बनवून दिलेला आहे त्याची निगा राखायची. म्हणजे कोणीही आपल्या परिसरात आलं तर ते सुंदर अशा आणि सुगंधी आठवणी सोबत घेऊन जाईल अशा पद्धतीचं हे अभियान आहे. आणि ह्याच्यात सर्वात मोठा उद्देश म्हणजे लोकसहभाग. कुठलीही गोष्ट करण्यासाठी लोकांचा सहभाग नसेल तर ते परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि संपूर्ण परिसर आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई सुंदर आणि सुगंधित करायची आहे तर लोकांचा सहभाग, जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. इथं सागरजी नाईक साहेब असतील किंवा निशांत भगतजी यांनी इंदोर शहराचं उदाहरण दिलं की भारतात आपल्या एक नंबरचं शहर म्हणून इंदोरचं नाव घेतलं जातं. कारण तिकडच्या लोकांची मानसिकता अशी आहे की आपलं शहर जर नामांकनामध्ये पहिलं आहे आणि सुंदर आहे तर ते इतर कोणीही जर खराब करण्याचा किंवा तिथं कचरा करण्याचा किंवा दुर्गंधी करण्याचा प्रयत्न केला तर ती तिकडची लोक स्वतःहून ते थांबवतात आणि स्वतः ते स्वच्छतेवर परिपूर्ण लक्ष देतात. असं जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. आणि नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये आणि त्यापुढे जाण्यासाठी जनसहभागाचा आणि लोकसहभागाचा जो एक मार्ग आदरणीय आपले उपमहापौरांनी गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतला आहे तो खरंच स्तुतियोग्य आहे. माझे ह्या उपक्रमासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत. मॅडम, आपण बोला की संकल्पात स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर याच्यासाठी नक्कीच तरतुदी आहेत. आणि कुठलीही गोष्ट आता अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे याच्यातून प्रत्येक आता जे नानांनी उपमहापौरांनी आपल्या समोर आणलेलं आहे नक्कीच प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांची इच्छा होईल की आपला प्रभाग ह्याच पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर असावा आणि ते त्या पद्धतीने आपल्या येणाऱ्या सभांमध्ये ते ठराव मांडतील
आणि एकूणच सगळ्यांचे प्रभाग म्हणजे 111 प्रभाग सुंदर आणि स्वच्छ सुगंधित करण्याचा जो उपक्रम इथून सुरू झालेला आहे तो पूर्ण नवी मुंबईभर आपण सुरूच ठेवणार आहोत. आणि त्याची सातत्य सुरुवात वन टाइम प्लॅनिंग मी सेक्टर 15 CPD मध्ये केलेली आहे. अशा माध्यमातून एक एक सेक्टर एक एक गाव आपण स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यात हा अनोखा जो अभियान आहे त्याचाही सहभाग नक्कीच करणार. ज्यांना आता फॉरेस्ट डिपार्टमेंट सांभाळताना झाडे कशी जगवायची आणि कशा पद्धतीने लोक वस्तींमध्ये सुगंधित झाडांचा कसा वाढ व्हायला पाहिजे आणि त्या निमित्ताने एक सुगंध जी ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये पसरणार आहे तर ती संपूर्ण नवी मुंबईवर पसरवण्याचं ध्येय आता त्यांच्या माध्यमातून सुरुवात उपमहापौर साहेबांनी केलेली आहे आणि पूर्ण नवी मुंबईभर ते ध्येय धोरण आम्ही राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. धन्यवाद. 27 मध्ये सुपर लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे आणि ह्या आज जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझं अंगण सुगंधी माझे शहर, आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे पुढील जबाबदारी असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल आणि हेच या अभियानाचा आत्मा आहे. जनसहभाग लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहेत हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे हा ह्या अभियानाचा आत्मा आहे. आणि नव्या मुंबईमध्ये संपूर्ण नव्या मुंबईमध्ये ही एक लोक चळवळ आहे. सुगंधी माझ्या अंगण ही एक लोक चळवळ आहे असं या ठिकाणी आम्ही जातो. धन्यवाद. वाशी गावचे नगरसेविका प्रीती भगत मॅडम आणि आमचे उपमहापौर दशरथ भगत साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या वाशी गावची निवड केली सर्वप्रथम सुगंधी अभियानासाठी. आणि मी ॲज अ वाशी गावचे नागरिक म्हणून माझं उत्तरदायित्व बनतं की मी हे अभियान सक्सेसफुल कसं होईल भविष्यामध्ये त्या दृष्टीने आम्ही सर्व वाशी गावचे नागरिक प्रयत्न करू आणि गणेश नाईक साहेबांच्या स्वप्नवत सुंदरतेतून हे शहर जे उभं राहिलेलं आहे ते अजून कसं काय पुढे नेता येईल इव्हन नंबर 1 ला कसं काय घेऊन जाता येईल हे आम्ही वाशी गावचे नागरिक म्हणून आम्ही काळजी घेऊ. धन्यवाद. थँक्यू. वाशी गावातली ग्रामस्थ मी माझ्या लहानपणात माझ्या अंगणात तुळस मोगरा जास्वंद रातराणी हे होते पण ते आता कुठेतरी नाहीसे झालेले आहे. पण आता ही संस्कृती परत आपण रिपीट आणतो. आपले राज्याचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक साहेब यांनी ही योजना छान केलेली आहे. म्हणजे ती योजना आपल्या नवी मुंबईमध्ये त्यांनी पहिल्यांदा आणलेली आहे. स्वच्छ तर केलेलेच आहे नवी मुंबई, आता आपण सुगंधी करूया. या सुगंधी मार्फत आपल्या वाशी गावातल्या नगरसेविका प्रीती संदीप भगत, आपल्या नवी मुंबईचे महापौर मॅडम सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत साहेब यांनी ही छान संकल्पना आणल्या आणि मी ही संकल्पना मी माझ्या सोसायटीतून माझ्या अंगणातून करत आहे. मी एक तरी सुगंधी झाड लावे, त्याची छान निगा राखेन. आणि मी वाशी गावातल्या ग्रामस्थांना पहिल्यांदा सांगते आणि महिला आहेत त्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते का त्यांनी आपल्या वाशी गावाचा नवी मुंबईमध्ये पहिला क्रमांक कसा येईल हे आपण प्रयत्न करूया आणि एक तरी झाड लावूया. मला हे 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. नमस्कार, मी ॲडव्होकेट निकिता नीरज पाटील, वाशी गावातील स्थानिक रहिवासी आहे. सुंदर अंगण अभियान ही संकल्पना खूप छान सादर केलेली आहे. तसेच परिसरातील कामकाजी व्यवस्थित एकदम पार पाडलेलं आहे. आपण जसं शहराला आपला मानतो तसंच मग त्याचं साफसफाई स्वच्छता का ठेवत नाही. जसे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसेच आपली जबाबदारी आहे की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जसं कोर्टात जाताना येताना सुगंधी जर वातावरण असेल तर मन प्रसन्न होतं व थकवा दूर होतं. तसेच नागरिकांना माझं
सांगणं हे म्हणणं आहे की त्यांनी आपलं स्वच्छ सुंदर परिसर ठेवावा व सुंदर स्वच्छ अभियान ही संकल्पना सादर करावी. एवढेच मी माझे बोलू शकतो. थँक्यू जय जय महाराष्ट्र.